तुम्हाला मी एक आत्ता अशी रेमेडी सांगणार आहे. म्हणजे मला खूप लोकांनी विचारलं आहे, माझे जे क्लायंट आहेत त्यांनी, की आम्हाला जर घराची दृष्ट काढायची असेल किंवा आमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी येऊच नाही किंवा आलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जावी म्हणून काय करावं? तर याच्यासाठी मी म्हणजे खूप हा लोकांनी केलेला उपाय आहे आणि तुम्हीही करा आणि त्याचे अनुभव बघा, की तुम्हाला माहिती आहे की हळद ही अँटिबायोटिक आहे. हळदीचे मूळ स्वतःचे खूप गुणधर्म आहेत. परंतु आपल्या काही धार्मिक विधीमध्ये सुद्धा हळदीचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे? हळदीमध्ये साधं पाणी आणि गुलाब पाणी मिक्स करायचं आहे. हळदीमध्ये साधं पाणी आणि गुलाब पाणी मिक्स केल्यानंतर हळदीची पेस्ट जेव्हा होईल त्यावेळेस ती हळदीची पेस्ट उंबऱ्याला लावायची आहे. उंबरठा उंबरठ्याला लावल्यानंतर तिथे 2 मिनटं शांत उंबरठ्याला पूर्ण लावून झाल्यानंतर उंबरठ्यावर हात धरायचा, असा हात ठेवायचा. म्हणजे समजा हा तुमचा उंबरठा आहे. तुम्ही उंबरठ्याला अशी हळद लावताय, अशी हळद लावताय. म्हणजे एक हा कोपरा आणि एक हा कोपरा. अशी हळद लावून झाल्यानंतर बरोबर मधोमध हळद बोटं आपली तुमची जी घरातली लक्ष्मी आहे म्हणजे जी घरातली करती आपण ज्याला म्हणतो की सासू असेल किंवा सून असेल जे करतात त्यांनी असं धरायचं आणि शांत डोळे बंद करून घराकडे तोंड करून असं दारात बसायचं आणि म्हणायचं, हे विश्व किंवा जे कोणी तुमचं आराध्य दैवत असेल, माझ्या घराला येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाईट नजरांपासून संरक्षण केलंस त्याच्यासाठी धन्यवाद. माझं घर तुझ्यामुळे सुरक्षित आहे. माझ्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आनंदी आहे. हा प्रत्येक व्यक्ती मला माझ्या घरी येऊन आशीर्वादच देत आहे. आमच्या घराबद्दल, माझ्या परिवाराबद्दल चांगलंच बोलत आहे. माझ्या घराला, माझ्या परिवाराला या सगळ्या वाईट नजरांपासून असंच वाचवत राहा. अशीच आमची काळजी घेत राहा. थँक्यू. आणि होपोनोपोनो प्रार्थना म्हणायची आहे 21 वेळा. हे झाल्यानंतर तुम्ही बघा, खूप खूप छान रिझल्ट आहेत. तुम्ही करून बघा. तुम्ही खरंच करून बघा. तुम्ही म्हणताल की काय उपाय सांगितलाय? नक्की करा. कमेंट करा. ज्यानी कोणी केले आणि त्यांच्या घरामध्ये त्यांना काय पॉझिटिव्ह एनर्जी आढळली मला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.